नमस्कार. आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत पेडणेचे राजन कोरगावकर. मिशन फॉर लोकल या नावानं संघटना सुरू करून एम-जीमध्ये त्यांचा प्रवेश झाला. सध्या पेडणेचं राजकीय वातावरण हे चांगलंच रंगलेलं आहे. आरोप-प्रत्यारोप तर सुरूच आहे. पण असं असतानाही त्यामध्ये आपलं काम अविरतपणे सुरू ठेवणारे राजन कोरगावकर आपल्याबरोबर आहेत. विचारूया की सध्या पेडणेमध्ये काय-काय समस्या आहेत, त्यांचं नियोजन काय आहे, निवडणूक जवळ आली आहे, ते निवडणुकीत उतरणारच आहेत अर्थात आणि त्यांचे प्लॅन्स काय असतील ह्या सगळ्या गोष्टींवरती आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी थेट राजन कोरगावकर यांच्याशी आपण बातचीत करूया. राजन कोरगावकर सर, नमस्कार. नमस्कार. तुम्ही आमच्या स्टुडिओन आयले. तुमचे सर्वप्रथम हांव स्वागत करता आणि तुमकां धन्यवाद दिता. मिशन फॉर लोकलच्यान तुम्ही समाजसेवेचे कार्य सुरू केले. ते एक राजकीय फिगर म्हणून तुमची आता एक ओळखूय आसा. आतापर्यंतचो हो प्रवास तुमचो कसो खडतर आशिल्लो काय कितें सांगतले तुम्ही? नमस्कार परत एकदा आणि तुमकां धन्यवाद. तुमच्या खरें सांगपाचें म्हणजे तुमच्या हांव धन्यवाद कित्याक म्हणटा, तुमच्या स्पेशली जे चॅनल आसा त्या चॅनलांनी म्हाका खूब खंय तरी फेमस केलेलो आसा हें म्हाका जाणवलेलें आसा आनी म्हाका योगा गेला आज पयलेच फावटी तुमच्या समोर येवपाचो. खरें म्हटल्यार मिशन फॉर लोकल ही संघटना स्टार्ट करपाचो हेतू आमचो असो आसलेलो की आमच्या पेडण्यान एक लोकल मनीस जावचो. हांव एक्चुअली एका कामाक आशिल्लो इन्शुरन्स इंडस्ट्रीन. सो हांवें चिंतलें कितें कोण तरी एक लोकल मनीस जावचो जेणे करून सदांच भायले येतात, जे आपल्या स्वार्थासाठी येतात, आपल्या धंद्यासाठी येतात. ते कितें पोटलो करतात आनी आपल्या गांवांनी वयतात, घराघरांनी वयतात. हे खंय तरी स्टॉप जावंक जाय म्हणून हांवें एक मिशन फॉर लोकल हांवें बऱ्याच म्हज्या कार्यकर्त्यां कडेन मित्र मंडळी कडेन गेलो. तांकां हांवें प्रमोट केलो, बाबा तूं राव रे, तूं राव रे. पूण कोण फुडें सरपाक तयार ना जाले. पण जेन्ना अशें म्हाका दिसलें तेन्ना स्वता हांव VRS घेतली आनी हांवें हें मिशन फॉर लोकलाचें काम स्टार्ट केलें. आनी हें सुद्दां काम एक्चुअली एक्झॅक्टली आमचे कोरोना आसलेले 2019 तेन्नाच्यान हें काम अशें नकळत स्टार्ट जालें. करता करता लोकां मदीं वचून म्हाका दिसलें जी कित्याक न्ही, कोरगांव ह्यो म्हजो गांव. ह्या गांवांत हांव ल्हानाचो व्हडलो जाला, शिक्षण जालां, ल्हानाचें सगळें जालां. पूण म्हाका दिसतालें कितें सगळे हिरवे लोक सगळे सुखी आसात, म्हणजे सशक्त आसात, फायनान्शियली इकॉनॉमिकली सगळे. कित्याक हांव बरो आसलेलो, म्हाका दिसतालें हांव बरो आहा म्हणजे सगळे शेजारी म्हाका बरें दिसताले. पूण इंटरनल खंय कितें आहा तें म्हाका तेन्ना कळ्ळें. आनी तेन्ना कळ्ळें म्हणटकूच म्हाका दिसलें ना, कितें तरी आमच्या लोकांसाठी करपाची गरज आसा. हे कित्याक आमी ज्या गरिबीसून वयर सरले तशें म्हाजे बाकीचे भाव भयणी वयर सरची ही म्हजी अपेक्षा आसली. आनी त्या हिशोबान आमी हें मिशन हे चालू केलें. हे थोड्याशा अल्प म्हणजे टायमान सुद्दां आमी बरेच कनेक्टिविटी मेळयली. आनी खरें सांगपाक म्हणजे हांव उपकारी आसा म्हज्या पेडण्याच्या सगळ्या मतदारसंघात. कित्याक शेवटच्या क्षणाक इतल्या शॉर्ट हितूसान 9,700 मतां म्हाका तेंच्यांनी दिले. खरें म्हणजे आमचो मोगोचो प्रवेश जालो ह्यो खूब आनंदाची गोश्ट आसली. कित्याक मोगो तुमकां तेच विचारतलें हांव की समाजकार्य सुरू असताना त्या समाजसेवेक राजकीय बळ मेळचें अशें कित्याक दिसलें तुमकां? कित्याक एक जाणवलें, जेन्ना तुमी समाजकार्य करतात ही बरीच गोश्ट आसा, पण ताका जर पाठबळ जाय जाल्यार राजकारणा शिवाय शक्य ना. कित्याक कितें तरी बरें करतलो, कितें संकल्पना जर पुरी करतलो जाल्यार खंय तरी सरकारा शिवाय अशक्य आसा. आनी ह्या हिशोबानूच हांव मोगो पक्षांत म्हाका ऑपॉर्च्युनिटी मेळ्ळी. हांव खरें धन्यवाद म्हणटा त्या टायमार सुदीन भाईन, तशेंच आमचे दीपक भाईन म्हाका खरी साथ दिली आनी म्हाका तेंच्यांनी घेतलें. आनी जो कितें आयज हांव उबो आसा हें खरें म्हणजे मोगोच्या मुळे आसा. नाजाल्यार हे अशक्य असले. राजन कोरगांवकर ही व्यक्ती तुमकां चुकूनय राजकारणात दिसली नासली. जर हांव खरो उपकारी आसा तर मगो आमच्या भाऊसाहेब बांदोडकरांचो. अशें आतां तुमकां बरीच अनुभव आयला आसतलो राजकारण आनी समाजकारण बरोबर व्हरत आसतना. आतां तुमच्या समोरचे चॅलेंजीस वेगळे आसात. कारण एक समाजसेवकच म्हणून तुमी काम करना. तुमचेर आरोपूय जातात. हे आतां तुमी कशा पद्दतीन डील करता? पहिली गोष्ट म्हणजे आरोप हे असल्या शिवाय मनीस खंयचो सुदारचो ना किंवा इम्प्रूव जावचो ना. आरोप जर करत आसतले कसले कोणी जाल्यार म्हाका तेचें वायट दिसचें ना. कित्याक हांवें बरेंच काम केलें, म्हज्या पेडण्याच्या लोकांसाठी काम केलेलें आसा की त्याच्यामुळे म्हाका इतलें फील जावचें ना. कित्याक आफ्टर इलेक्शन्स हांवें कितें केलें तर पहिली गोश्ट म्हणजे हांव मोगो नासतना सुद्दां आनी मोगो आनी BJPची युती आसतना सुद्दां हांवें मिशन फॉर लोकल ही जी संकल्पना आसली ती फुडें व्हेली. मिशन फॉर लोकल ही संकल्पना कितें आसली म्हणजे पेडण्याचो आवाज. हांव मोगोत रावून हांव सरकाराच्या विरोध उलोवंक शकनासलो. कित्याक हांव गांवांतलो. सदां एक्चुअली इलेक्शन जातकूच सगळे आपले दारां बंद करतात आनी वयतात. इट इज अ कॉमन एवरीवेअर.
पण हांव माझ्या भावामध्ये भयणामध्ये आसलो आनी हांव तांकां सोडून वचूं शकनासलो. सो ही संकल्पना घेवन हांवें चालू दवरलें. सो मगो आसले तरी हांव मिशन फॉर लोकलाचेर बरेंच कार्य करपाचो प्रयत्न केलो. तातूंत हांव रावता म्हणून खूब अरे आतां इलेक्शन जावन तूं कित्याक रावता, काय फायदो ना, तुजे म्हयन्याक 2-3 लाख रुपया खर्च जातले, लोक येतले हे येतले. म्हाका खूब जाणांनी सांगलें. तेंच्यांनी वायट नदरेन सांगूं ना, तेंच्यांनी म्हजे पयशे सेव जावचे, हांव आनी फुडें लॉसान वयचो न्ही ह्या हिशोबान सांगलें. पण हांवें तांकां इतलें सांगलें, ज्या भावा भयणां खातीर हांव आसा आनी तांकां जर सोडून गेलो जाल्यार कितें जातलें, म्हजें पेडण्याचें नांव पिड्ड्यार करपाक म्हाका अधिकार ना. नाजाल्यार फाल्यां म्हणटले खरें तुजो जो पेडणेकार, खरें तूं कोरगांवकार. हे म्हज्या कार्यकर्त्यांक आनी म्हज्या पेडण्याचें नांव कलंकीत करपाचो म्हजो कसलोच ना आनी अधिकारच ना म्हाका. ताका लागून हांव थंय रावलो आनी तें कार्य केलें. आतां कार्य करतना बऱ्याचश्यो गोश्टी अडचणी येताच. पण हांव तेच विचारता तुमकां की खंयचेय एक राजकीय व्यक्ती असता, तेचो सगळ्यान त्याची जी ताकद असता ती कार्यकर्ते असता आणि त्याच्यानंतर जर कितें पळोवचें जालें तर ती लोकल बॉडीज असता की ताचेर तेचो कितलो होल्ड आसा, कितल्यो पंचायती तेच्या अंडर येता, म्युनिसिपालिटीचेर होल्ड आसा काय ना, हाचेर तेची ताकद आमकां ते कावंट केलें वता युजली. सो तुमची तशी ताकद आमी कशी पळोवप समजा, आनी आतां सद्याची परिस्थिती कितें आसा? मॅडम तुम्ही असो प्रश्न विचारला न्ही, खरंच इट इज रियली म्हणजे सेन्सेबल आणि खूप महत्त्वाचो आसा. जेन्ना हांव इलेक्शन लढलो तेन्ना डेफिनेटली खूप पंचायती म्हज्या कडेन आसलेले, पंच मेंबर आसले, सगळे आसले. पण जेन्ना राजकारण अशें आसा की जेन्ना सरकारांत ना तेन्ना कोण आसना. पण हांवें ताचो केन्नाच विचार करूंक ना आनी हांवें जें काम सुरू केलें तें ग्रास रुटाचेर केलें. आनी हेची तुमकां एग्जांपलूय दिवंक शकता. पयली गोश्ट म्हणजे हांवें जे नोकरे जावं कोणाक दिवपाचो प्रयत्न केलो तेन्ना हांवें विचार करून ह्यो बीजेपीचो मनीस किंवा ह्यो काँग्रेसचो कसो म्हजो पेडणेकार सुशिक्षीत आनी तो कामाक लागचो ह्या उद्दिश्टान हांवें एअरपोर्टाचेर जे म्हाका चान्स मेळ्ळो थंय लावपाचो प्रयत्न केलो. इवन एक कदंबा बस आमी पत्रादेवी टू वेर्ना पर्यंत सुरू केली, कित्याक हायली क्वॉलिफायड खूब भुरगीं अनएम्प्लॉयड आसली. सो जेणे करून ती बसीन ते लोक येतले आनी वयतले, म्हणजे हे म्हजे हे आसलेले. पण हे करतना म्हाका एक जाणवलें, म्हाका म्हजे जे स्पेशली कार्यकर्ते जे म्हज्या वांगडा काम करताले ते सगळे पाठीशी तसेच आज पासून खंबीर आसात. दॅट इज अ ग्रेट थिंग. आनी ह्याच्यात एक 2-3 गोश्टी घटना घडले. हांव एक सांगूं शकता, एकदां अशीच एक बरी व्हडली मिटींग जालेली आमच्या आनी म्हाका आठवता ते सीएम आसलेले त्या मिटिंगेक आनी संपूर्ण पेडणे हितूंतले मंडळाची बी. त्याच हॉलान तेंची सुद्दां उपस्थिती आसलेली. हांव नंबर सांगूं शकना. पण आमची मिटींग ते 15-20 दिसांत जाले. पण लोकांची न्ही उपस्थिती इतली आसली की ती हॉल भरून लोक भायर आसलेले. हेच्या वरसून लोक आमच्या कडेन आसले, कित्याक आमी सकयल्या तळागाळांतल्या लोकां वांगडा कनेक्ट आसात. आमी लिडरां कडेन त्या मिटिंगेन खंयचो लिडर तुमकां म्हाज्या स्टेजीर दिसचो नासलो. एक प्रश्न म्हाका आतां विचारपाचो आसा. आमी आतां थेट राजकारणा कडेन वळुया. हे तुमचें समाजकारण अर्थात तुमच्या पेडणेकारांक सगळ्यांक माहीतच आसतलें. तुमी सुरवातीकच म्हटलें की म्हाका एक राजकीय लिडर कसो स्वताक पळयना. तरी सुद्दां एक लक्षांत येता जेन्ना तुमकां आमदारा विरुद्ध किंवा तुमच्या इतर अपोनंटाक जर तुमकां कितें म्हणूंक जाय, तुमी जी भाशेची शैली वापरता ती अगदी सोज्वळ असता. हाचो तुमकां परिणाम जाणवतलो असो दिसना, कारण आमकां खूब संवय जाल्ली आसा. जो जितलो एग्रेसीव उलयता, जो जितलो कडक उलयता, तो एक नेतो कसो. मॅडम कशें आसता न्ही, पयली गोश्ट म्हणजे कनेक्टिविटी. आतां प्रॉब्लेम जर कोणाचे आयकतलो जाल्यार कोणाचे आसतले प्रॉब्लेम, लोकांचे आसतले. लोकां कडेन तूं म्हणजे एकदम रागान हितूर उलोवंक शकना, आपुलकेनच उलोवंक जाय. तेन्ना तुका त्या लोकांचे प्रॉब्लेम्स कळटले. सी राग, लोभ म्हणजे एकदम म्हणजे नेतेगिरी दाखोवपाची आहा ती फक्त जे कोण काम करता ऑथॉरिटीज आहात तेंच्या कडेन करपाक जाय. आनी तसो आमी उपयोग करतात. जंय जंय ऑथॉरिटीज येतात, तुमी फाटल्या दिसांनी पळयलें आसतलें, एक रोड आमचो जायनासलेलो हय, तो कोरगांवचो. फातर घेवन गेल्ले थंय तुमी. आवाज केलो, जालो. फातर घेवन येयलो म्हणजे खंय जंय गरज आहा थंय आसा. सी सोज्वळ जर म्हज्या लोकां मदीं हांव रावूं शकना जाल्यार वॉट इज द मिनींग. लोकांक म्हाजे कडेन कनेक्ट जावपाक जाय आनी म्हाका तेंच्या मदीं जावपाक जाय. तेंकां दिसूंक जाय राज्य न्हू आपलो. ह्योच तर फरक आसा. आनी आयज मिशन फॉर लोकल म्हणजे कितें, प्रत्येक मनशाक हे म्हजें जें ऑफिस आसा, हांव केन्ना म्हणना म्हजें, इट इज अ मिशन फॉर लोकल प्रत्येकाचें, पेडणेकाराचें. पेडणेचे जे आतां सद्याचे जे विशय आसा ते खूब गंभीर आसा. एंटरटेनमेंट सिटी खातीर म्हणात, थंय वाद आसा. कसिनो येतले अशी चर्चा आसा. त्या भायर जमिनी मालकीचो हक्क आसा. मोपा विमानतळाचेर एम्प्लॉयमेंट तुमी दिलाच, पण बरेचशे अशी तक्रारूय आसा की लोकल लोकांक थंय डावळले वता. सो सुरवात करतना हांव हांगासल्यानूच करतलें की रोजगाराच्या बाबतीन
पेडणेची परिस्थिती कशी आसा? खूप वाईट असा मॅडम. हं. खूप म्हणजे खूप वाईट. खरे म्हणजे हे गेले 4-4.5 वर्सांनी आमचो पेडणेकर इतलो सशक्त जातलो आसलो आणि डेव्हलप जातलो आसलो आणि ताका आयज जर आमकां जर रोजगार येना ती फक्त ती कारणां तर पयलींचे जे आमचे मंत्री, उपमुख्यमंत्री पद म्हणा किंवा आमदार आहात किंवा आयचो आमदार आहे ह्याच्यामुळे ही परिस्थिती भोगलेली आसा. हं. आयज एम्प्लॉयमेंट ह्यो आमचो नील जाला. आमचे लोक कसले काम करतात? हाऊसकीपिंग, सिक्युरिटी. आमच्याकडे सुशिक्षित माणसांना पेडण्यात तुम्ही जर नोट केले असतले तर पेडण्याचो इवन हायर स्कुलाचो आणि हायर सेकंडरीचो रिजल्ट इज द टॉप मोस्ट असलो. हायस्ट बरी पर्संटेज घेऊन येयलेली भुरगीं आसात. पण ताका ऑपॉर्च्युनिटी दिली गेली ना. हे वायट दिसता आणि खूप खंत जाता आणि हाका जबाबदार जर कोण आसा तर पयलींचो डेप्युटी सीएम. कित्याक तेणी हे सगळी वाट लावन दवरलेली आसा. आयज टॅक्सी कार भाव तुम्ही मुद्दाम एअरपोर्टार गेले तुमकां त्या टॅक्सी काराची गरज दिसली. जे कितलेशेच गाडयो दिसता आसल्या तर डे बाय डे कमी जायता कित्याक बँकांनी ओडलेले आसात. ऋण मुक्त झालेले म्हणजे ऋण मुक्त नाही रिणांनी भरलेले आहात. ॲक्च्युअली ते बरे असले खाऊन जेवून त्यांचे त्रास झालेले आहात. हे सगळ्या गोष्टीक जर जबाबदार आसा तर पयलींचे जे आमदार जे कोणी आमच्यासाठी पेडण्यासाठी कितें करूंक ना तर स्वतासाठी केल्यात. हांव तुमच्या माध्यमातर्फे एक विचारूंक सोदतां. आमचे जे आमदार जे सुरवात फॉर एक्झाम्पल आमी आतां बाबू आजगांवकर नांव घेवया. जो ह्या माणसान हयसर सुरवात केलो तेन्ना तो कसो आसलेलो आनी आयची तेची परिस्थिती कितें आसा. खूब बरें दिसता. मनीस ग्रो जावंकूच जाय. जर तो ग्रो झाला तर तो पेडण्याच्या मतदारामुळे झालो असतलो 100 की त्याचे स्वताचे मत ना. सो पेडणेकरांनी मत घालून ताका आमदारासून उपमुख्यमंत्री पद दिले. इतले करून त्याचो स्वताचो डेव्हलपमेंट जालो आसतलो. त्यांनी जमिनी घेतली आसतली, त्यांनी हॉटेलां घेतली आसतली, त्यांनी गाडयो करोडो रुपयांची गाडयो घेतल्या. ह्योच प्रश्न म्हाका तुमच्या माध्यमातर्फे तांकां त्या आमदाराक विचारूंक सोदता म्हणजे त्यांना बाबू आजगांवकर विचारूंक सोदता. पेडण्यासाठी त्यांनी कितें दिलें तें आमकां सांगचें. पेडणेकरांसाठी हीच ती आयज आमकां अनएम्प्लॉयमेंट. हेच ते आमचे आयज बेरोजगारी सगळे कडेन टॅक्सी कार आमच्या रस्त्यार येयल्यात, आमचे जमिनी गेल्यात. हे कित्याक सांगिना तो आनी पेडणेकरांनी आपल्याक कितें कितें दिलें तें सांगचें. तो म्हणटा विकास, विकास, विकास. जर विकास आसलो जाल्यार सगळ्या घरा नोकरी आसतल्यो आसल्या एमओयू केल्लो जाल्यार एअरपोर्टाचेर आयुष हॉस्पिटलान जॉब्स आसले थंयसरय ना. तर खरें जर कितें जालां तेणें स्वतासाठी कितें तरी केलेलें आसा. आमच्या पेडणेकरासाठी हेंच्यांनी कधीच धरूंक ना. तो आयज आमकां वायट दिसता आनी खंत जाता. आणि ह्या इतल्या ह्याच्यात आयज पयलें तर तुमी पूर्ण गोंयांत इलेक्शनचे वार सुरू झाले का खबर ना. पेडण्यात तर भरपूर झालेले आसा. तुम्ही पयले आसतले एकापेक्षा एक बरे उमेदवार येतात ते सुद्धा कसे आसात ज्याचेर आरोप आसात. जे गव्हर्नमेंट एम्प्लॉईज असले त्यांना आयुष्यात त्यांनी कसले काम करूंक ना. त्यांनी स्वतःच्या मतदारसंघातही करूंक ना आणि आपल्या फॉर एक्झाम्पल आमची जी कास्ट आसा त्या लोकांकय केन्ना त्यांनी मदत केलेली म्हाज्या तरी नदरेक ना. आता तांकां पेडण्याचेर उमळो येयला. पेडणेकारा बद्दल इतलो येयला. म्हाका सांगा हे मागीर कितें म्हणजे जशे आदल्या लोकांनी जोडल्यात तशें हेंकाय जोडपाक जाय म्हणून येयला. हे सिद्ध जाता न्ही. हांगा हांव तुमकां एक कावंटर करूं इच्छिता की जेन्ना बाबू आजगांवकर यांचो विशय आयिल्लो आसा तरी त्यांनी जेन्ना जेन्ना तेंचेर आरोप केले वता की कांयच करूंक ना ते एक लिस्ट दिता की हांवें ही कामां केल्लीं आसा. मोपा विमानतळाचे सुद्दां ते रेफरन्स दिता. तुमी ह्यो सगळ्यो गजाली तरी बी डिनाय करता की त्यांनी कांयच केलें ना अशें? ना मॅडम. हांव तांकां खरें सांगता तरी खूब पेडण्यासाठी केलें. हांव खंय ना म्हणना. हांव तेणी म्हणटा पेडण्यासाठी खूब केलें. कित्याक काय म्हणशीत? पहिली गोष्ट त्यांनी कालच एक स्टेटमेंट दिला. तो पयलीं वयता मागीर हांव बाकीच्या गोश्टीचेर येता. की लोक ताका विचारतात तूं इलेक्शना उपरांत खंय गेलो? हो प्रश्न ताका सहज विचारता. कित्याक हांव राजन कोरगांवकर थंय आसा आनी तेणी नांव म्हाजें स्पेसिफीक घेतलें. म्हणजे राजन कोरगांवकर 4 वर्सां जालो तूं खंय गेलो? तर तो सांगता कितें आपूण हेचो बीजेपीचो हांव कसो येतलो? हांव करूं शकना न्ही. अरे पण हांव ताका विचारता हांव मोगोचो न्ही आनी मोगो आनी बीजेपी युती आसतना हांवें काम चालू दवरलें. तुका जर इतली पेडण्याची जर कळकळ आसली तुवें कित्याक करूंक ना? हे तूं आतां उलयता कित्याक? आनी तुका जर खरी पेडणेकाराची इतली जर चिंता आसलेली तूं बीजेपीनी पक्ष सोडून तूं काम करूं शकलो आसतो न्ही. ते कितें सांगता तूं आमी पेडणेकार अशेंच तुका दिसतात? पेडणेकारांनी आतां परिस्थिती वळखलेली आसा. लोक म्हणजे हे नेते जे येतात ते आपल्या स्वार्थासाठी येतात ते सगळ्यांक सिद्ध झालेले. नाही म्हाका कित्याक वयचें पडलें हे लेटेस्ट कालचो स्टेटमेंट आसलो म्हणून तुमकां म्हटलें. बाबून प्रगती मॅडम खूब केली. हांव ना म्हणना. कितें केली? पहिली गोष्ट म्हणजे तो स्वता मोठो जाला पेडणेकाराच्या जिवार. रस्ते येवप इज अ ऑल ओव्हर गोवासाठी असतात. इट इज अ मूलभूत हक्क. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट. इट इज अ कॉमन. सो रस्ते हाडप म्हणजे व्हडलें न्ही.
जर त्यांनी रस्ते बरे हाडलेले जाल्यार ते खरेंच आयचे बरेच बरे रस्ते आसले. आयज रस्त्याची परिस्थिती एकदम बिकट आसा. त्यांनी एअरपोर्ट हाडलो म्हणटा. जर त्यांनी एअरपोर्ट हाडलो म्हणटा जाल्यार त्या हितूर नोकऱ्यांसाठी त्यांनी कित्याक तेन्ना तयारी करूं ना? डेप्युटी सीएम आसलेलो. आतां तो सांगता नोकऱ्यां खातीर आपूण येयला इलेक्शनाक. त्या टायमार तूं दिवं शकूंक ना आनी आतां दितलो. दुसरी गोष्ट, इलेक्ट्रिसिटी, वॉटर हे पार्ट ऑफ द डेव्हलपमेंट ऑफ गोवा. सो हे त्यांनी म्हणू शकना तो हांवें केलें. आणि जर त्यांनी केले जाल्यार त्यांनी सांगचे बाबा आपण केले पण आपणच जोडले. ते कितें कितें जोडले ते त्यांनी सांगचे. म्हाका दिसना आमच्या पेडणेकारांसाठी स्पेशली लोकांसाठी युथांसाठी त्यांनी डेव्हलपमेंट एक इंडस्ट्री हाडूंक ना. 20 वर्सां काम केलें म्हणटा एक बरी इंडस्ट्री कितें हाडूंक ना? आमकां बेकारी आमकां परवडटली. आमी अनएम्प्लॉयड थंयसर लोक मॅक्झिमम. सो हांव तेचो निशेध करता त्या बाबतींत. ते म्हणटा आपण डेव्हलपमेंट त्यांनी जरूर केला, आपलो स्वताचो केला आसतलो. विद्यमान आमदाराबद्दल तुमची कितें तक्रार आसा? तुमकां कित्याक दिसता की विद्यमान आमदार सुद्धा सक्षम ना त्या पदा खातीर? विद्यमान आमदार पहिली गोष्ट म्हणजे आमकां अशिक्षीत आमदार मेळ्ळो. हांवें पयलीं सुरवातीकच सांगलें अडाणी आनी ते त्यांनी प्रूव केले. आयचे जे प्रॉब्लेम असले आमचे स्पेशली पेडण्याचे अनएम्प्लॉयमेंट, आमकां एम्प्लॉयमेंट समोर आहा मॅडम. पळय आय एम नॉट ब्लेमिंग द गव्हर्मेंट. म्हाका जर ताण लागली तर हांवें तुमच्या कडेन मागपाक जाय न्ही, म्हाका बाबा उदक जाय म्हणून. सेम वे जेन्ना एअरपोर्टाचेर इतले बरे बरे नोकरी आसात तर तेणी ते कन्विन्स करून त्या डिपार्टमेंट ऑफ आनी प्रायवेट ते गव्हर्मेंट सुद्दां न्ही कन्विन्स करून तेणी दिवंक जाय आसले. हांव सांगता हांवें तरी JMRचे ऑफिशियल आनी बाकीचे कंपनीचे नांवां घेयना हांकां कन्विन्स केले. सर आप लोग इधर से हैदराबाद से लोग लेके आते आणि दिल्लीच्यान घेवन येता तुम्ही खंयसरले तुम्ही म्हटले 1 लाख ताका सॅलरी दितात मिनिमम बिकॉज ही हय. एक्सपिरियन्स मनीस. तुम्ही जर इतले मनीस हाडटात तुम्ही एक काम करा. म्हजो पेडणेकार जो क्वालिफिकेशना प्रमाणे तुमचो इलिजिबल इज नॉट एक्सपिरियन्स किंवा पेडणे एअरपोर्ट फर्स्ट टायम येयला. हय. सो अनुभव आसपाचो प्रश्न. तुम्ही ताका फक्त 30,000 रुपया पगार दियात. 1 लाखाच्या तीन आणि कीप हिम फॉर द ट्रेनिंग फॉर द 1 इयर. समजा 10 जाण दवरलेले डेफिनेटली 5 जाण तरी भितरले सक्सेसफूल जातलेच. पहिली गोष्ट म्हणजे तुमचे पैसे सेव्ह जातले. 1 लाख सॅलरी दी सर ह्या मनशाक 30,000 दिवन आणि नेक्स्ट टाइम ताका 40,000 सॅलरी करात. इवन दो यू आर सेव्हिंग द मनी. सो दिस वे आय कन्विन्स देम. आणि अशें करून मॅडम हांवें भरपूर नोकरी लावपाचो प्रयत्न केलो आणि हे एज अ MLA शक्य असलेले. इट इज नॉट बिग इश्यूज. इट इज प्रायवेट इश्यूज प्रायवेट जॉब्स ते गव्हर्मेंट जॉब बाबा कॉम्पिटिशन बी अशें. इट इज अ आमकां ट्राय तरी दियात. आयज हांव सांगता आयुष हॉस्पिटलान मॅडम नोकरी सगळे आमच्या पेडणेकारांक मेळपा जाय खंय आहात सगळे महाराष्ट्राचे आणि खंयसरले सांग आतां नांव सुद्दां घेवंक भंय दिसता. अशी परिस्थिती येयल्या. हे सगळे जर कितें जालां आसत तर हे फक्त म्हणजे सांगपाचे निष्क्रियता असलेली ह्या आमदाराची म्हणून. खरे आज आम्ही फेस करतात ते कदाचित आमकां एक संधी मेळ्ळी. हांव सांगता हे प्रत्येक म्हणजे प्रत्येक एक आमच्या पेडण्याच्या लोकांक नोकरी मेळ्ळी. हांव तुमकां सिंपल एक कॅल्क्युलेशन सांगता. मिनिमम 2,000 तरी नोकऱ्यो एअरपोर्टाचे लागतात. हय. आम्ही जर एक 2,000 नोकऱ्यो दिले एक JMR कडे 2 आहात बाकीच्या कडे 1,000 आहात अशें हे हांव कन्फर्म जॉब म्हणटा. हांव हे न्ही डेली वेजीस बी तसले म्हणना कॉन्ट्रॅक्ट बेजीस म्हणना. जर हे पेडण्याच्या लोकांक हे 2,000 नोकऱ्यो मेळ्ळे म्हणजे 10 गांव आसात आमच्यात आणि एक म्युनिसिपालिटी आसा म्हणजे प्रत्येक गांवांतसून एक 200 लोक येतले आसले. 200 लोक येयले जाल्यार कितले बसी वयतले आसले ते गांवांतसून ते एअरपोर्टाचेर? 4 तरी बसी वयतले असले. खंय दिसतात पेडण्याच्या पेडण्यान बसी एअरपोर्टाचेर वयतात? वॉट दिस शोज? ह्यो आमचो डेव्हलपमेंट. हेका कारणीभूत कोण आसतलो? आमदार. आणि हे तो रिप्रेझेंट आमच्या सीएमाक करू शकूंक ना, आमच्या सरकाराक हे करू शकूंक ना म्हणून ह्याची परिस्थिती येयल्या. सो विधानसभेनूय तेंचे जे परफॉर्मन्स आसा तेही तुमकां अशें दिसता की ते योग्य पद्दतीचे ना? तोच तर प्रॉब्लेम. तो विधानसभेने मांडूंक जाय आसले. ऍक्च्युअली हे विधानसभेने गोष्टी जावंक जाय आसले. बाबा अशा 2,000 आमकां 1,000 तरी नोकरी सध्या दियात. फेस बाय फेस कितें तरी सुरवात करया म्हणून. ह्याच्यासाठी तो निष्क्रिय जाला आणि दॅट इज द रिजन त्याची आज निगेटिव्हिटी वाडलेली आसा. थोडक्यात म्हाका सांगा कारण वेळ जाल्लो आसा की सध्या पेडणेचो मेजर इश्यू कितें अनएम्प्लॉयमेंट सोडल्यार? अनएम्प्लॉयमेंट हो मेजर आसाच. हय. त्याच्या बद्दल उलोवपाचें. आता टॅक्सीकार हो मेजर हे आसा प्रॉब्लेम आसा. कित्याक ते डेली तांकां त्या आगींतल्यान वयता डेली. सो दॅट इज अ मेजर प्रॉब्लेम आसा. तसोच
जर आमच्याकडे रवींद्र भवन असा जागो घेतला पण रवींद्र भवनाक अजून जाऊन ह्याचा 4.5 वर्ष आमच्याकडे स्पोर्ट्स सिटी असा ते स्पोर्ट्स सिटीन कांयच झालेले ना हे मेजर हितून थोडं एम्प्लॉयमेंट मेळटलो लोकांक आमच्या फायदो जातलो असलो आणि दुसरी म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जो आमचो इंटिरियर जो डेव्हलपमेंट जाय गावागावांनी हो फक्त आश्वासनापुरतोच मर्यादित असा आपण हे इनॉग्रेशन करप ते इनॉग्रेशन ते रिएलिटीन जावंक ना सो हे मेजर प्रॉब्लेम असतात त्याच्यामुळे आमच्या गावातले लोक जो प्रॉब्लेम खूप दिसान दीस वाढत असा तुमकां जर थोडक्यात पेडणेचो विकास हे ऐकून ऐकून आम्ही प्रत्येक गोंयकार कंटाळलेलोच असा पेडण्याचोच न्ही ओवरऑल म्हणटा पण समजा पेडणेचो सर्वांगीण विकास हो जातलो जाल्यार तो कसो जातलो आणि कसो आसचो कितें तेचे प्रायोरिटी आसतले पहिली गोष्ट म्हणजे लोकल कॅन्डिडेट ह्यो निवडून येवंक जाय भूमिपुत्र म्हणजे त्या पेडण्यातलो जर लोकल तेका तेचे प्रॉब्लेम समजतले कितें आसा कोण खंय बेकार आसा आनी तो तेका 24/7 तेका मेळूं शकता सी कशें आसता कनेक्टिविटी म्हणटा ती आपलेपणानच जाता तसो आपलेपणाचो एक आमदार असो आपुलकेचो आसूचो जेणे करून ह्यो आनी दीस कॅन सॉल्व द प्रॉब्लेम ऑफ एंटायर पेडणे कॉन्स्टिट्युएन्सी वीच कॅन म्हणजे तो सगळ्या आमच्या पेडण्याच्या लोकांक स्पेशली म्हज्या हेका फायदे सो म्हाका खात्री आसा येणाऱ्या विधानसभेत हो आमचे पेडण्याचे सगळे बांधव हेचेर विचारपूर्वक निर्णय घेतले आणि म्हाका खबर तेंच्यांनी ते फेस केला तेंच्यांनी सगळे पळयलेले आहा तेंचो अनुभव आहा कारण गेल्या 50 वर्षात हे आमी खंय तरी खूप कमी जात गेले आमी डेव्हलप जावंक ना डेव्हलप जाल्यात तर ते दुसरे जाल्यात आमच्या जिवाचेर दुसरे झालेले आहेत हे हांव सांगूंक सोदतां ॲक्च्युली पेडणे संबंधी खूप असे विषय आसा जागा नाका तशे थंयचे विकले वतात होय विषय आसा पण म्हाका अशें दिसता की आमी पुन्हा ह्या गजालीचेर चर्चा करूया की मूळ समस्या जी आसा थंयचे जागे सांबाळून दवरपाचे ती नेमकी कितें आसा ती तुमी आमकां सांगाच नंतर येवन पण पेडणेच्यो महिला वर्ग जो आसा तेच उमेदवार ठरयता कोण जिखून येतलो कोण ना सो ह्या महिलांक तुम्ही कितें संदेश दिवंक पळयतले ना तुमकां हांवें महिला दिनाचें सांगले तो संदेश आसा तो महिलांनी ऑलरेडी दिलेलो आसा पेडण्यान कित्याक आनी म्हाका खात्री आनी लकीली म्हजी मिसेस सुद्दां ह्या हितूर मिशनान वाहून घेतलेली आहा आनी शी इज कनेक्टेड विथ द वेरियस ग्रुप्स लोकां मदें सो लोक नक्कीच म्हाका खात्री आसा हे फावटी ही महिला कितें तरी अशें वेगळेपणा करून दितली जेणे करून आपल्या गावाचे आनी आपल्या सगळ्या पेडण्याचें नांव विधानसभेत पावयतले सो आगामी निवडणुकीन महिला मतदारांचे मत हे पेडणेच्या विकासा खातीर महत्वाचे खूप असतले महत्वाचे आणि हांव तुमच्या माध्यमांतल्यान तांकां हांव विनवणी करता आनी प्रार्थना करता तुमी लक्ष दवरचें आमकां एक संदी दियात आनी म्हाज्या महिलांक हांव सांगता खरेंच सक्षम करपाचें म्हजें इच्छा आसतली आनी करूनय घेतलो ही आज एक तुमच्या तर्फे तेंच्या कडेन मागणी मागता तर हे होते मिशन फॉर लोकलचे राजन कोरगावकर ज्यांनी मागची निवडणूक ही मगो पक्षावरती लढवली होती आणि अवघ्या काही मताने त्यांचा पराभव झाला होता या निवडणुकीत ते पुन्हा उतरणार आहे आणि महिला मतदारांची मते त्यांचं भवितव्य ठरवणार आहे आम्ही त्यांच्याशी नेक्स्ट एपिसोडमध्येही चर्चा करणार आहोत की पेडणेमध्ये ज्या जागा विकल्या जात आहेत बिनधास्तपणे किंवा कोणतेही नियोजन नसताना ते नेमकं काय परिस्थिती आहे तिकडे ती आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडून तत्पूर्वी इतर घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा इन गोवा 24 तास राजन कोरगावकर सर तुम्ही वेळ दिल्याबद्दल धन्यवाद